हॅलो, हाय, नमस्ते. मी हाहा दिवानी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. इंडियन मॉम इन हाहा हाहा हा. तर मी म्हणलं की आज भरपूर सारं काम आहे, तर ते भरपूर सारं काम मला आवरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मला भरपूर सारं शॉपिंग करायचं आहे. त्यानंतर भरपूर सारं मला पॅकिंग पण करायचं आहे. आज दिवसभर भरपूर सारं आहे. इथे मुलांनी भरपूर सारा पसारा करून ठेवला आहे, तो मला आता आवरून घ्यायचा आहे. त्यानंतर मला घर पण थोडं आवरायचं आहे. मला कसं सगळं व्यवस्थित लागतं, म्हणजे असं वरवरची सफाई मला आवडत नाही, कारण मी मिस परफेक्शनिस्ट आहे ना. फक्त मला काही गोष्टी अजिबात जमत नाही, त्यावेळेला मी नाजुका होते. जसं की मी मुलांना कधीच डबा देत नाही. चिऊ पण स्कूलमध्ये काही ना काहीतरी बर्गर नाहीतर असंच काहीतरी म्हणजे जंकच खाते, आणि चौर्य पण तसंच काही ना काहीतरी नेहमी खात असतो. तर आता काल काहीतरी रेड राईस खाऊन आला आहे, तर असंच त्यांचं चालू असतं. आणि शेटन पण डबा घेऊन जात नाहीत, त्यांना पण मी डबा देत नाही. तर मला तसं पाहायला गेलं तर वन टाईमचं जेवण दुपारी मी असंच काहीतरी थातूरमातूर करून असंच उडवून लावते, थोडंफार काहीतरी करते व्लॉग पुरतं. सो अदर दॅन दॅट मला ॲज सच असं काही काम नसतं. तर मग ॲटलिस्ट घर तरी थोडं परफेक्ट ठेवूया, नाही का. म्हणून मग मी सगळं अवरावर दिवसभर अवरावरच करत असते. मला अवरावर करायला खूप आवडते. हे आवरलं ते आवरलं. चला तर मग सुरू करूया आजची आवरावरीला. आणि शेटण येतीलच आता मुलांना घेऊन, मग काही मग कामं होणार नाहीत. हा दिवानी जोमात, शेटण काका कोमात. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आता कोणावर पॉडकास्ट आहे ते तुम्हाला कळलंच असेल. म्हणजे काय काय लोकांना ना किती आयुष्य त्रास असतो, नाही का, किती संघर्ष, काय म्हणावं याला. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. जसं की मी आता 3-4 दिवसापूर्वीच म्हणाली होती. तर आता जसं की चिऊला काहीतरी भाजी खायची होती, पण ती भाजी माझ्याकडे अवेलेबल नव्हती. तर ठीक आहे, फ्रेश नाही तर फ्रोझन माझ्याकडे असतंच. त्याच्यासाठी मी एक वेगळा फ्रीज घेतलेला आहे, ते तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर तुम्हाला दाखवला पण आहे मी तो फ्रीज. तर मग फ्रोझन, कारण का मग ठीक आहे ना, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. अरे बापरे, किती ना स्ट्रगल. बापरे, अमेरिकेमध्ये असंच असतं. अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळं काही पाहिजे तसं मिळत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला जाऊन आणायला पॉसिबल होत नाही. तर जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेज करावंच लागतं. हो 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 शी बाबा, किती ना स्ट्रगल अमेरिकेमध्ये राहायचा. बापरे, कोणतरी कोल्हापूरचा असा रांगडा असा शेतकरी असं पकडायचा होता ना, मस्तपैकी असा नऊवारी रोज नेसता आली असती, आणि मग असं भाकरी वगैरे घेऊन रोज शेतावर जाता आलं असतं, नाही का. असं पण मस्त ना, आणि फ्रेश मग मिळालं असतं. मग कशाला अमेरिकेत जायचं आणि मग तिकडे जाऊन काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींना स्ट्रगलचं नाव द्यायचं, आणि किती आम्हाला सहन करावं लागतं आणि किती गोष्टी. आणि ना, तू एवढी रिकामटेकडी आहेस ना गं बाये, की तू आहे ना बिंदास जाऊन फार्मर्स मार्केटमधनं काही ना काहीतरी घेऊन येऊ शकते. एवढं तर जॉब करणाऱ्या बायका पण वेळात वेळ काढून करतात. पण तुझी काय नाटकं नाजुका, तर एवढा फ्रीज घेऊन ठेवला आहे मोठा, आणि त्याच्यामध्ये आपली ठूस ते फ्रोझन आयटम. कारण का, जिथे इच्छा तिथे मार्ग असतो. जसं सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनासारख्या होत नाहीत ना, तसंच ही पण म्हण आहे, ऐकली तर असशीलच, इच्छा तिथे मार्ग. आणि तुझ्याकडे मार्ग आहेत, कारण अख्खा दिवस तू फ्री असतेस, कोणीही नसतं तुला डिस्टर्ब करायला, आणि तुला ड्रायव्हिंग पण येते, एरवी इकडे तिकडे फिरत असतेस, नाही का. मग तेव्हा फ्लॉन्ट करते. तर मग ह्या पण गोष्टी आणायच्या लागतील तशा. थोडं कॉस्ट कटिंग करायचं, आणून ठेवायचा जरा फ्रेश भाजीपाला. आणि त्या फ्रीजचं काय कौतुक सांगते, तो पहिल्या मालकाचा वगैरे असेल, ठेवून गेलेला असेल, ह्यांनी नवीन घेतला असेल, किंवा ह्यांचा ऑलरेडी फ्रीज असेल जिथे अपार्टमेंटमध्ये होते तो घेऊन आले असतील. पहिला पण ठेवला असेल, म्हणजे विथ फर्निचर, वेल फर्निश्ड अपार्टमेंट वगैरे दिलं असेल. तसं पण ते घर फार जुनं होतं.
तर मे बी ते कुठे मूव्ह इन झाले असतील, तिथे त्यांनी सगळ्या गोष्टी नवीन घेतल्या असतील, काही गोष्टी इथे ठेवून गेले असतील, तर त्यातला तो फ्रीज असेल. फ्रीज नुसता दाखवला, त्याच्या मागची कहाणी किंवा का बाबा 2-2 फ्रीज आणि कधी घेतला, केव्हापासून आहे, ते सगळं नाही ना सांगता आलं. नाही ते कसं सांगणार ना, कारण का असं दाखवायचं असतं लोकांना की बघा आमच्याकडे कसे 2-2 फ्रीज आहेत, मेरे 2-2 बाप, मेरे 2-2 बाप, तसं मेरे 2-2 फ्रीज, मेरे 2-2 फ्रीज. आणि कोक बघून अशी आश्चर्यचकित होते, हे कोक इथून कुठे आलं, असं कसं, इथे कसं आलं, आम्ही तर पितच नाही बुवा. अरे ते काय एक कोक आणून ठेवलं नव्हतं, तो पूर्ण असा तो सेट असतो ना, असा पूर्ण एक पॅक मिळतो, तसा 6 कॅन्सचा 12 कॅन्सचा असा काहीतरी तो पॅक असणार आहे. त्याच्यातलं एक उरलं होतं, म्हणजे बाकी तर गटकले होते ना, किंवा बाकी बाहेरच्या फ्रीजमध्ये असतील. मग ते कोण पितं? जर तुम्ही नाही पित तर ठीक आहे ना, पिता तर पिता, सांगायचं की बाबा कधी कधी काही जेवणाबरोबर आपल्याला वाटतं असं कोल्ड्रिंक काहीतरी प्यावंसं, तर कधीतरी होतं, किंवा कोण गेस्ट आले वगैरे तर त्यांना ऑफर करतो. अगदीच आम्ही नाही ठेवत, कोण कोण प्यायलं माहिती नाही, काही नाही. आणि दुसरी गोष्ट ही म्हणे की असे 2-2 फ्रीज आहे ना, जनरली अमेरिकन लोकांच्या घरी असतात, असं काही नाही, इंडियन्सच्या पण घरी असतात आणि घेतलेले पण असतात. कारण का त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे माणसांची रेलचेल असते ना, ज्यांच्याकडे उठबस असते, फ्रेंड सर्कल असतं, सारखे कोण ना कोणतरी येत जात असतं, तर त्यांच्याकडे तो फ्रीज असतो. कारण का सगळं एका फ्रीजमध्ये सामान मावत नाही ना, किंवा ज्या घरामध्ये वर्किंग वुमेन असतात तर त्यांना पण असा काही आठवड्याभराचं जे काही प्रेप केलेलं असतं ते सगळं ठेवायचं असतं. सो इंडियन्सकडे पण असतात बरं का, पण तुला नाही समजणार कारण तुझ्याकडे तर कोणी येतच नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे काय पार्टी वगैरे होस्ट करायला तुला लागत नाही. काहीतरी चिल्लू मुल्लू मुलांची काहीतरी पार्टी चिटरपटर केली तर ती एखाद दुसरी वर्षातनं एकदा असते, कधीतरी त्यांच्या बड्डेला वगैरे, बट अदरवाईज तर कोण येत जात नाही. त्याच्यामुळे काय उल्हासच आहे, त्याच्यामुळे त्याचा काही तुला उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट, तू काय कुठे काय बाहेर जात नाही जॉब करायला किंवा काय की तुला ॲडव्हान्समध्ये प्रेप करून ठेवायला लागतं, तर त्या तरी करतात, त्यांची मजबुरी असते. तू तर विनाकारण, कारण तू आळशी आहे ना, म्हणून सगळं ते फ्रोझन भरून ठेवायला ते फ्रीज घेऊन ठेवलं आहे किंवा आहे, त्याचं यूज करते आहे आपली. आणि काय तर म्हणे भारतामध्ये तुम्हाला कसं रोजच्या रोज घर टापटीप ठेवावं लागतं ना, कारण तिकडे कसं कधीही कोणीही येतं, कधीही तुमचे नातेवाईक येतात, फ्रेंड्स येतात. इथे तसं नाही आहे, इथे आले तरी फोन करून येतात. अरे आजकाल भारतात पण तू कुठल्या जमान्यात राहते बाई, तुला जाण्याची गरज आहे, एकदा जा, नाहीतर नाही ना तू ना भारतावरती काही टिप्पणी करू नकोस. हां, तुझी सो कॉल्ड मैत्रीण सांगत होती ना, ढापाढापी, दोघी एकमेकींचं ढापात असतात, ती दुसरी ढापाडी, ती सांगत होती ना की मी तर इथे बसून असं फक्त इथलं बोलते. मग तुम्ही आहे ना, तुम्ही लोकांनी तिथलंच बोला. मग तुम्हाला तर भारताबद्दल पण नाही बोललं पाहिजे, त्याची तिथली पण काही वाच्यता केली नाही पाहिजे, कारण तुम्हाला तर काही माहिती नसतं ना. मग तुम्ही का बोलता, दुसऱ्यांना शहाणपणा शिकवता ते. ती तर बया 10 वेळा जाते, वर्षातनं 2दा जाते, तरी तिला काय माहिती नसतं. आणि तू एक आहेस जी वर्षानुवर्ष जातच नाही आणि इथे बसून भारतात असं होतं, भारतात तसं असतं, कुठल्या जमान्याच्या गोष्टी करते. हल्ली भारतामध्ये पण कोणी कोणाच्या घरी सरळ उठलं आणि असं जात नाही, लोक विचारूनच जातात, येऊ का वगैरे. तुमच्या इतकेच, रादर तुमच्यापेक्षा जास्त बिझी लाईफ आहे तिथे. आली मोठी बॅट कसे करतात. जिथे ना असं काहीतरी बेकार असं काहीतरी सांगायचं असेल ना, तेच असं काहीतरी सांगते आडून आडून. पक्की शाणी ग तू, स्वतःला मोठी शाणी समजते तिकडे गेली तर, घारीगोरी. तरी चेतना काकी आता थोडीशी स्मार्ट झाली आहे, तर वेळ नसेल तर सरळ सांगते की बाबा मला वेळ नाही आहे, तर तू हे कर किंवा तू ते कर. नाहीतर हे ढमी सगळं अगदी विसरलेली बॉटल आणायला पण चेतना काकीलाच पाठवायला काय मागे पुढे बघत नाही. बोलली पण आहे की त्यांना मी म्हणाली की माझी ना बॉटल राहिली आहे, तर तुम्ही घेऊन याल का, तर ते म्हणाले मी नाही जाणार तिकडे. बरं झालं, चेतना काकी असंच असंच पाहिजे. येस, बी अ सख्त लोंडा, यू आर सख्त लोंडा, इसका ये नाटक को पिघलना मत. हाँ, बी सख्त लोंडा, जैसे हो वैसे ही डटे रहना. नाही म्हणजे बरोबरच आहे ना मंडळी, याला काय अर्थ आहे का. आणि चॅलेंजेस म्हणे की काय, माझ्या आयुष्यातला सगळ्यात चॅलेंजिंग दिवस, आज खूपच चॅलेंजिंग दिवस होता. हे चॅलेंजेस आहेत तुझ्या आयुष्यातले.
शी यार, म्हणजे मला खरंच काय बोलू आणि काय रिॲक्ट करू मला तेच समजत नाही आहे. एका पार्लरमध्ये, एका सलॉनमध्ये हिचा अख्खा दिवस गेला. हे चॅलेंजिंग होतं हिच्यासाठी. आणि नाटकं तर अशी करते की बापरे, जसं काय तिला स्वप्नच पडलं होतं. ही बाई नक्कीच तिकडे काहीतरी तोंड वेडं वाकडं करून काय ना काहीतरी बोलून आली असणार ना. हिच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असणार, तेव्हाच समोरच्याला अंदाज आला असणार ना की काहीतरी बिनसलं आहे आणि शी इज नॉट हॅपी अबाउट इट. काही गेली आणि त्यांना असं काहीतरी स्वप्नात आलं, काय देजावू झालं की बाबा हिला आवडलं नाही आहे आणि आपण हिला विचारूया, असं तर नाही ना. सांगताना कशी सांगते, मग असं झालं, मग तसं झालं, मग मी घरी आली, मग मी शेटनला म्हणाली की तुम्ही आणाल का, तर ते बोलले नाही मी नाही आणणार, मी नाही जाणार तिथे. मग मीच गेले परत आणि मग मी गेले तर ते लोक मला म्हणाले की आर यू नॉट हॅपी. तर मी म्हणाली या आय एम नॉट हॅपी. देन मग ते बोलले की ओके विल फिक्स इट. आणि मग त्यांनी मला परत बसवलं आणि पुन्हा सगळा वेळ गेला असं तसं. अरे असंच कोण विचारतं का. तू काहीतरी असं इशारे विशारे केले असतील ना त्यांना, की तुझ्या हावभावावरून, तुझ्या जेस्चरवरनं काहीतरी कळलं असेल ना. मग स्वतःच करायचं, स्वतःच नव्हती हॅपी, त्यांनी फिक्स केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं असतं तरी प्रॉब्लेम, आधीच नाचक्की करून झाली होती. आणि मग बोलायचं की ओ व्हॉट अ चॅलेंजिंग डे. सगळ्यात तर घरी आल्यावरती जेव्हा चेतना काकीला आधी एकतर ही स्वतःच्या मनाचंच करते, तर कशाला कोणाला काय ऑफर तरी करते. ॲक्च्युली ते ऑफर करण्यामागे हेतू हा होता की बहुतेक चेतना काकी म्हणाली की बाबा तुला काय ऑर्डर वगैरे करायचे तर कर, माझी बाय, माझी लाडाची गुणाची, तू थकली असशील तर ऑर्डर करूया आज आपण. पण चेतना काकी बिंग चेतना काकी, शी इज नॉट नो मोर काकी अँड शी इज ट्राईंग टू बी सख्त लौंडा. हां काका बोलायचा आजपासून. हां तर मग काका बोलले नाही, थोडा आराम कर आणि नंतर तू स्वयंपाकाला लाग. म्हणून ते ॲक्च्युली तो दिवस फुल एकदम चॅलेंजिंग झाला ना. म्हणजे चेतना काकी चॅलेंज ॲक्सेप्टेड. मग काय करणार, मग काय लागलंच काम करायला. तरी पण त्याच्यात पण मग कसा वचपा काढला, ठीक आहे मी करते, पण आता तुम्ही मला असं काम करायला होतं ना, तर बघा आता मी माझ्या मनाचंच करणार. म्हणून मग चेतना काकीला ऑफर देण्यात आली की काय बनवू मी. मग चेतना काकी बोलली मशरूम बनव, तर नाही, हाच होता ना प्लॅन. आता चेतना काकीना बघा मी कशी दाखवते, टुक 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 टुक. मी भाजी नाहीच बनवणार, मी ना सौते करणार आणि मी आहे ना बटर गार्लिक बनवणार. आता मला तेच आवडतं, आता तेच खायचं. चेतना काकीला काय, ठीक आहे बरं बाई बनव, मेरा क्या जाता, इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता, ज़्यादा प्यार हो जाता तो मैं सह नहीं पाता. व्हेरी गुड चेतना काकी, व्हेरी गुड, यू आर टू गुड हजबंड. चेतना काकीला बरोबर माहिती आहे की हाऊ टू हँडल सिच्युएशन. उगाचच काय ना घरामध्ये कलेश क्यों करणे आहे भाई. ठीक आहे काहीतरी बनवते ना, बनव, मला बनवण्याशी मतलब आहे, माझ्या खिशाला खड्डा पाडू नको बस, बनव. यू नाडी चेतना काकी, यू व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. काहीतरी आपल्या दातांचा पण कार्यक्रम करून आली आहे का हो मंडळी. असे बनीसारखे दिसायला लागलेत आजकाल असे. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. क्या तुमने भी नोटिस किया जो मैंने नोटिस किया. अगर किया है तो वो क्या है वो मुझे कमेंट में ज़रूर बताना. एवढ बघा, हिने काहीतरी मला वाटतं इनविजिबल ब्रेसेस तरी लावलेले आहेत, नाहीतर मग काहीतरी ते लिप हे करतात ना, काय बोलतात त्याला, ते बोलतात बाबा, असं थोडे फुलर लिप्स करतात ते, तसं काहीतरी केलं आहे. लिप्सचं नाही, मोर ओव्हर मला ते दाताचंच वाटतं आहे. तर तुम्ही पण बघा, मला सांगा नक्की जर तुम्हाला पण असं फील झालं असेल तर. आणि हिला काय एवढी अशी ना, हिला असं वाटतं की आपण असं काहीतरी बिटकलं तर आपण असं एकदम 16 वर्षाची मासूम कली आणि एकदमच काहीतरी अशी कॉलेज गोईंग वगैरे असं वाटतो की काय. पण आय एम सो क्यूट, असं कुठेही नाचायला लागते, उडी मारायला लागते आणि काय एवढी अशी तुरतुर चालत असते काय माहिती. जिथे जावं तिकडे अशी नुसती अशी पळत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का ते एस्केलेटरवर डान्स करणं, वॉज इट इवन नेसेसरी. म्हणजे नेसेसरी तर सोडाच,
पण काय अर्थ काय होता? काय होतं असं? काय कुठली एक्साइटमेंट होती की काय होतं? आणि इट इज सो फेक. एक सेकंडमध्ये ते असतात ना असे खोटे लोकं, असं कधी कधी आपल्या समोरून येतात आणि एखादी व्यक्ती, आणि आपण त्याला बघून स्माईल करतो आणि मग ते आपल्याला बघून असं लिटरली असं स्माईल करतात आणि एका सेकंडमध्ये पोकर फेस होतात. तसं हिचं असतं की म्हणजे आत्ता नाचत होते आणि लगेच एकदम अशी वेगळाच तिचा फेस असा झाला आणि नेक्स्ट सेकंडमध्ये एकदम सिरियस होऊन असं बोलायला लागली. इतकी नौटंकी आहे ना, इतकं ती क्यूट बनायचा प्रयत्न करते. तिला असं वाटतं की संतूर मॉम वगैरे कोणतरी इथे आहे आणि तिला असं म्हणतील की तुम तो चिव की बडी बहन लगती हो. बट लेट मी टेल यू वन थिंग, अगदी बावळटपणा वाटतो तो. ग्रो अप नाव. आणि ना थोडंसं जरा आपल्या वयाला शोभेल असं रादर थोडं रिस्पॉन्सिबली वागायला शिक. तू एक मॅच्युअर अडल्ट आहेस आणि थोडं ते दिसू दे वागण्या बोलण्यामध्ये. आय नो दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी, असं असतं. असं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये एक लहान मूल असतं. जसं की बचना म्हणत होती, प्रत्येकामध्ये एक लहान मूल असतो, तसं आपल्या सर्वांमध्ये पण एक लहान मूल आहे. तर त्याला आपल्याला बाहेर काढायला पाहिजे. पण ठीक आहे, वन्स इन अ व्हाईल. आणि कधी कधी ते असं पर्सनॅलिटी असेल तर ते ऑटोमॅटिकली ते तुमच्या वागण्या बोलण्यातनं येतं बाहेर. त्यासाठी असं स्पेशल एफर्ट घेण्याची गरज नाही आहे. पण हे मुद्दामून घेतलेलं आणि मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करतात की अरे आम्ही तर खूप क्यूट आहोत आणि मी तर एकदम बबली आहे आणि बस आत्ताच कॉलेज गोईंग सुकुमारी आहे, असं काहीतरी. असं तर आजकाल कॉलेज गोईंग मुली पण वागत नसतील. ते म्हणतात ना, आपण जेव्हा ज्या वयात असतो ना त्या वयाचं आपल्याला असं बिहेव किंवा आपल्याला दुसऱ्या एजची क्युरिओसिटी जास्त असते. जेव्हा आपण स्कूल गोईंग असतो तेव्हा आपल्याला कॉलेज लाईफचं क्रेज असतं. जेव्हा कॉलेज गोईंग असतो तेव्हा आपल्याला ऑफिस लाईफचं क्रेज असतं. नंतर थोडा म्हणजे यंग एजमध्ये ऑफिसमध्ये जाणारे वगैरे असतील तर त्यांना मग मॅरिड लोकांचं लाईफ आणि त्याचं असं क्रेज असतं. तर आता सगळ्या हिच्या फेजेस झाल्यानंतर आता काही आंटीजना एकदम असं टीनेजर आणि कॉलेज गोईंग मुली बनण्याचं क्रेज येतं असं मला वाटू लागलं आहे. ओव्हरऑलच ह्यांच्या रील्सवरनं, ह्यांच्या जे काही हरकती आहेत त्यांच्यावरनं असं वाटतं. म्हणजे एका एजनंतर बहुतेक या बायकांना परत रिव्हर्सिंग व्हावं असं वाटतं असं. आणि ते त्याचा अट्टाहास असतो की ते असं वागून वगैरे ते आपलं मनाची इच्छा, सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला टॉर्चर करतात. इवन त्या ईव्ही कारचं पण किती कौतुक. आता जेव्हा जेव्हा दाखवते तेव्हा तेव्हा तेच सांगते की ती ऑटोमॅटिकली येते आणि आपल्याला जाऊन घेऊन यावं लागत नाही, आपल्याला गाडीपर्यंत जावं लागत नाही. आणि त्या दिवशी पण तिकडे ग्रॉसरी शॉपिंग करायला गेली, तिथे दाखवलं. त्याच्यानंतर एक रील टाकली आता परवाच्या व्लॉगमध्ये. आणि इतका पोपट झाला ना, म्हणजे ती कार आहे ना फक्त म्हणजे पार्किंग लॉटमध्येच येते, पार्किंग लॉटच्या बाहेर ती जात नाही. म्हणजे तुम्ही जर गेटवर उभे असाल आणि तुम्ही त्यांना गेटवर बोलवाल, इट विल नॉट कम. तिचं रेंज फिक्स आहे. म्हणून तर त्यांना तिथून त्या स्टोअरच्या किंवा त्या मॉलच्या गेटपासनं त्यांना पार्किंग लॉटमध्ये यावं लागलं आणि एका सर्टन स्पॉटमध्ये उभं राहावं लागलं. देन दॅट कार केम. पण त्याआधी आधी ते जिथे उभे होते तिथे ती कार येत नव्हती. सो ते गेले आणि पार्किंगमध्ये उभे राहिले आणि मग ती कार आली. आणि ती पण इतकं स्लो आणि इतकं येत होते की बाबा तोपर्यंत तुम्ही कार्ट घेऊन आरामात आपल्या गाडीपर्यंत पोचाल. तर तुमच्याकडे खूपच वेळ आहे आणि टाईमपास करायचा आहे, देन यू कॅन वेट देअर. नाहीतर अर्धा रस्ता तर तुम्ही चालून गेलाच आहात ना. पार्किंग लॉटपर्यंत तर तुम्हाला जावंच लागतं एनी हाव. आणि मग तिथे गेल्यावर आता काय राहिलं आहे आणि तिथे उभं राहून वाट बघायची, सामान हातात धरून बाबा गाडी येण्याची. बेटर तोपर्यंत माणूस पोचेल आणि स्वतः त्याच्यामध्ये एक माणूस जाऊन सामान ठेवून कार घेऊन पण येईल बाकीच्यांना पिकअप करायला. एक फन म्हणून ठीक आहे, बट अदरवाईज आय एम नॉट शुअर की किती हेल्पफुल आहे ते अपडेट.
सो मंडळी, आज इतकं घाईगडबडीत तिच्यावरती पॉडकास्ट उरकण्याचा मेन मोटिव्ह हा आहे की आजपासून एक वेगळं सिरीज तिचं स्टार्ट झालेलं आहे. आजपासून जे काही व्लॉग्स येणार आहेत किंवा जे काही कंटेंट आहे ते सगळं एका ट्रिपवर बेस्ड असणार आहे. तर मग त्याचं एक वेगळं ऑल टुगेदर एक वेगळं पॉडकास्ट येईल. तर त्याआधी जे काही झालेलं आहे ते कवर करायचं होतं, म्हणून मी आज हे पॉडकास्ट करत आहे. तर प्रत्येक वेळेला कुठेही जायचं म्हटलं तर एवढं सस्पेन्स ठेवण्याची काय गरज आहे? आज ना उद्या तर तुम्ही सांगणारच आहात ना बाबा, की नाही सांगणार आहे? ऑब्व्हियसली तुम्ही सांगणार आहे, कारण तुम्हाला तर कंटेंट छापायचं आहे. सांगितल्याशिवाय तर राहणार नाही आहे. और ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा? मतलब बार बार मिलता है, वो तो अलग बात आहे. मला तर कळतच नाही हाव दे मॅनेज आणि हाव दे लाईक फायनान्शियली ऑल्सो आणि सगळंच कसं काय ह्यांचं मॅनेज होतं. सारखं आपलं सुट्टी पडली की चालले भटकायला, सुट्टी पडली की चालले शॉपिंगला. एनिवेज, दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट टॉपिक. बट ही जी बोलताना हे लोक सगळ्यांची एकच स्टाईल आहे ना. आता आपल्याला जायचं आहे, आपल्याला 2-4 दिवसातच निघायचं आहे, आपल्याला अजून खूप सामान पॅक करायचे आहे, आपल्याला थंडीचे कपडे घ्यायचे आहेत, तिकडे थंडी पडणार आहे. तर ही आपली एक 4-5 दिवसाची लाँग ट्रिप असणार आहे आणि आपल्याला खूप मजा येणार आहे. हे आपल्याला काय आहे, म्हणजे का हे लोकांना ना असं, मला तर ना ते खूप असं मनाला लागतं मंडळी. खरं सांगायचं तर असं ऐकताना ना खूप असं बोचरं वाटतं. असं वाटतं की कोणतरी असं मस्करी करतं आहे, आपल्या परिस्थितीचा मजाक उडवतं आहे. म्हणजे नॉट लिटरली मी, बट समोरचे जे बघणारे आहेत त्यांचं जे जाऊ नाही शकत किंवा जे ह्या गोष्टी अनुभवू नाही शकत, त्यांना कुठेतरी असं आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते, आपल्याला बोलून, अरे तुम्ही जाताय ना तर आम्ही हा शब्द वापरा ना, काय प्रॉब्लेम आहे? लिटरली आपलं घर, आपली माती, आपली माणसं सारखं झालेलं आहे यांचं. कशाला? का तुमचं घर आहे तो तुमचं आमचं म्हणा. काय आम्हाला देणार आहात का? तसंच ट्रिपचं पण आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, आपलं गार्डन, आपली ट्रिप, आपल्याला निघायचं आहे, आपल्याला खायचं आहे. अरे आम्ही तर फक्त बघतो आहे ना, आम्हाला काय करायचं आहे? तर आम्हाला का आपल्याला बोलून उगाचच चेतावतात? सिरियसली यार, म्हणजे हे लोक जेव्हा असं आपल्याला करतात ना, मला एक असं खट्टूच द्यायला वाटतं. आणि एस्पेशली मला त्या थँक्सगिव्हिंगबद्दल बोलायचं आहे. हिचं जे काही बोलते ना, हिलाच कळत नाही काय बोलत असते. सेम जसं तिथे ते कोक बघून बोलत होती की हे कोण प्यायलं काहीच माहिती नाही, हे कसं आलं इथे काहीच माहिती नाही, भूताने आणून ठेवलं. तसं ते थँक्सगिव्हिंगचं पण, जसं आपल्याकडे रोज आपण फॅमिली बसतो ना, तसं हे लोक वर्षातनं एकदा बसतात. अगं बाई, तू काय बोलते? रोज फॅमिली बसतो, तुझ्यासाठी तेवढीच फॅमिली आहे का तुझी? चौकोनी कुटुंब म्हणजे फॅमिली. थँक्सगिव्हिंगला ते पण रोज अमेरिकन असले म्हणून काय झालं? ते पण ऑफिसमधनं येत असतील किंवा त्यांचं पण डेली रुटीन असेल, ते लोक एकत्र बसून आपल्या मुलांबरोबर डिनर करत असतील. जे तू करते ते पण त्यांच्या घरात पण रोज होत असेल. थँक्सगिव्हिंगचा कॉन्सेप्ट टोटली वेगळा आहे. त्याच्यामध्ये ते लोक आपल्या एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्सकडे जातात, त्यांना बोलवतात, ते वर्षातनं एकदा गेट टुगेदर करतात. ते मेक शुअर करतात की जे लोक लांब आहेत आणि आपण युजली भेटू नाही शकत ज्या नातेवाईकांना, त्यांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि विच इज व्हेरी गुड कॉन्सेप्ट. तुला काय करणार आहे? तू तर काय ना काहीतरी बहाणे काढून न जाण्याच्याच फिरातमध्ये असते. तुला काय माहिती आहे नाते संबंध? एवढे आहेत, त्यांना तरी 4-4 भावंड इकडे आहेत, त्यांना तरी भेटायचं होतं, ते पण नाही, गेली दुसरीकडेच भटकायला. आणि सासू-सासऱ्यांचं आणि नंडांचं आणि बाकी इवन फॉर दॅट मॅटर स्वतःच्या आईवडिलांचं वगैरे, त्यांचं तर वेगळीच गोष्ट आहे. त्यांना तर माहिती नाही कधी किती वर्षापूर्वी भेटलेली ही बाई. तर तू तर आहे ना, या गोष्टींवरती काही बोलतच जाऊ नकोस. ज्या गोष्टीत आपल्याला ज्ञान नाही ना, त्या गोष्टीमध्ये. आणि चेतना की तुम्ही तर बाजूला बसला होतात ना, मग तुम्ही नाही करेक्ट करू शकत? काय नुसतं मान डोलवायला बसवले तिकडे? तुम्हाला तर माहिती आहे ना थँक्सगिव्हिंग, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ थँक्सगिव्हिंग. काही उगाच बोलायचं म्हणून बोलायचे. आपण तर रोज आपल्या संस्कृतीमध्ये, कसली संस्कृती आणि कसलं काय,
तुम्ही तर धाब्यावर बसले, स्वतःच्या सोयीप्रमाणे संस्कृतीचे धिंडोडे काढले, स्वतःच्या सोयीप्रमाणे संस्कृतीला वापरतात. नाही तेव्हा काहीतरी वेगळं सांगतात, आम्ही एकदम अल्ट्रा मॉडर्न असल्याचा आणतात. तर गप्पच बसा. आणि प्लीजच मला ना ह्या सगळ्याच ओव्हरऑल ह्या धुणी भांडी संघटनांच्या जे आहेत ना मेंबर्स, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ना फक्त जे तुम्हाला जमतं ना तेच करा, धुणी भांडीच करा. उगीच दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींवरती स्वतःचं ज्ञान पाजळायला जाऊ नका. आणि आज तर असा सॉलिड फिल्टर हलत होता ना, बापरे, एकदम. आज मेकअप पण नव्हता जास्त आणि त्याच्यामध्ये फिल्टर आपला ऑन ऑफ होतं आहे. चेतना काकीचं पोट दिसते, चेतना काकीचं पोट कमी दिसते. त्या दिवशी पण ट्रायल रूममध्ये अचानक चेतना काकीचं पोट दिसेन असं झालं. पण त्या आधीच्याच एका कुठल्या तरी व्हिडिओमध्ये चेतना काकीचं पोट अगदी व्यवस्थित दिसते. तर त्याच्यामुळे वाटतं चेतना काकीवर पण जोरदार आजकाल फिल्टर लागत आहे. हिच्यावर तर लागतोच. तो आपण योगामध्ये तर एकदम क्लिअर कट बघितलाच होता. एकदा योगा दाखवत होती, त्याच्यामध्ये कसा असा हलत होता फिल्टर. आणि म्हणे मी सँडविचेस केले होते तर मग मुलं कशाला नूडल्स मफिन्स हे ते खात आहेत. एवढी तर तुझं मुलं कधी खात नाहीत. आणि जर तू घेऊन गेले तर तू दाखवलेच असते ना. ते नाही दाखवलं. ते बाउल घेऊन बसली ते दाखवलं होतं की मी हे बोल घेतला आहे आणि आता मी हे खाते. आणि कधीच बाई ते चेतना काकीला खायला देत नाही. खादाडबाई नुसती घेऊन खात असते. आणि तिने बघितलं तिच्याकडे की त्याला काहीतरी दुसरीकडेच डायरेक्ट करते. हे दाखवा शेटन, ते दाखवा शेटन, असं करून. अगं बाई काय गं तू, कसली बेकार बाई आहे. नुसती खाते नुसती बघाव तेव्हा. म्हणजे आता ना ते क्यूट नाही वाटत, ते अनॉइंग वाटतं. आणि खोटी एवढे सँडविचेस करून आणले म्हणालीस तर मग एवढं सँडविच खाल्ल्यानंतर पण तिथे बसून आणि ते खात होती. आणि प्लस मग मुलीला पण फ्लाईटमध्ये बसल्यावर भूक लागली, मग तिला पण नूडल्स दिले. चल झुटी. आणि मध्ये बसायला हिला प्रॉब्लेम. बाबा हिला साईडला बसायचं होतं. ती चेतना काकीला सांगावं लागतं की अगं बाई मध्ये बस, त्या दोन्ही मुलांची काळजी घे, दोन्ही मुलं लहान आहेत. अशी कशी ग तू, अशी कशी तू वेगळी. आमची सीट कुठे आहे आता ते बघावं लागेल. ते आतमध्ये गेल्यावरच कळेल. अरे बाबा चेक इन केला ना, तिकीट्स हातात आले ना, मग त्याच्यावर सीट नंबर्स मेन्शन असतात, गेट नंबर, सीट नंबर. त्याच्यावर बघून तुला कळलं असतं सिक्वेन्समध्ये आहेत की कसे आहेत. की कशी ग तू, म्हटते देऊ का एक टपली. आणि काही फालतूची माहिती देत असते, उगाचच काही बोलायचं म्हणून बोलते. आम्ही कधीचंच आमच्या बॅगा इथे आल्यात. आम्हाला थोडा लेट झाला कारण आम्ही ना वॉशरूम ब्रेक घेतला होता. आम्ही सुसू पट्टी करायला गेलेलो. हे सांगायची गोष्ट आहे, काय गरज आहे. कोण विचारणार होतं की तुमच्या बॅग्स कधी आल्या, तुम्ही लेट आल्या की नाही. सरळ जाऊन बेल्टवर बॅगा उचलताना दाखवलं असतं तरी झालं असतं. फालतूची इन्फॉर्मेशन द्यायची, नुसतं चपाड स्वतःकडे कॅमेरा मारायचा आणि बोलायचं. आता तर हिचे स्वतःचे सबस्क्रायबर वैतागले हिच्या बोलण्याला. ते पण म्हणतात की बाई जरा आजूबाजूच्यांना पण बोलायला दे, त्यांना पण काहीतरी त्यांचं मत मांडू दे, त्यांना बोलू दे, त्यांना दाखव. बाहेर गेली आहे तर बाहेरच्या गोष्टी दाखव, फिरायला गेली आहेस तर. नुसतं बापरे, हिच्या इतकं सेल्फ ऑब्सेस्ड मी कोणाला बघितलं नसेल. आणि म्हणे मी किती काही झालं ना, काही विसरली तरी चालेल, पण मी तर स्किन केअर प्रोडक्ट्स घेतेच. स्किन केअरशिवाय माझं पान हलत नाही, मला मस्ट आहे स्किन केअर. ओके, तर मी काय करू, नाचू. तरी एवढं स्किन केअर करून पण एवढं ते थापते आपलं न्यूझीलंड प्लेयरसारखी. तरी पण एवढे ब्लेमिशेस आहेत. इतकं कवर करावं लागतं, एवढा किलोभर मेकअप थापावा लागतो त्याच्यावर आणि फिल्टर लावावा लागतो. आणि म्हणे स्किन केअर मस्त आहे. थापडी गुळाची पापडी आहे ही घारीगोरी. बोलते उबर ऑर्डर केली. उबर ऑर्डर, अगं उबर ऑर्डर नाही ग, उबर कॉल करतात किंवा उबर बोलावली आहे मी. मराठीत बोला ना. उगाच इंग्लिश बोलायचं ना, धड मराठी ना धड इंग्लिश, धेडगुदरीसारखं. हिला एका बाईने कमेंट पण केली होती की तुला चिऊ काय बोलते ते कळतं का गं, कारण जेव्हा ती बोलते तर तू काही जास्त रिॲक्शनच देत नाही, फक्त फार तर येस नो ऑल राईट इतकंच बोलते. तर तुला तिचं ॲक्सेंट समजतं का. बट ॲज युजल त्याला इग्नोर करण्यात आलेलं आहे. आणि येस, जाता जाता मंडळी मॅडमने स्वतःच एक मोठा खुलासा केला आहे. जे आपण नेहमी म्हणत होतो की ह्या लेन्स लावतात, ह्यांचे नॅचरल डोळे नाही आहेत,
तर त्या स्वतःच म्हणाल्या की येस मी हे लेन्स क्लीनर घेतला आहे आणि हे म्हणजे चष्मा तर ऑफकोर्स आहे आणि चष्मा तर ती लावताना दिसत नाही, कधी कधी लावते पण कधी मोस्ट ऑफ द टाईम बाकीच्या वेळेला नसतो, तर ती लेन्स यूज करते आणि त्या लेन्स ती कलर्ड लेन्स यूज करते, हेन्स प्रूव्हन. बाई काय हा प्रकार. आता बनव ना ह्याच्यावर रील बनव. खोटी लबाड घारीगोरी, कशी नुसती टणा वटाण्याचा गोलदाना घारी उडू नको, टना घारी उडू नको, टना. सो मंडळी, आता नेक्स्ट पॉडकास्ट घारीगोरीवर ट्रिप संपल्यानंतर येईल. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय, टेक केअर, बाय, मासलामा.